तर ऐकू श्रेष्ठ राजकीय गुरु. कलकत्त्याला पोहोचल्यावर दासबाबूंची भेट सुभाषचंद्रांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची होती. त्यानंतरच त्यांनी निश्चित केलेल्या कामाला गती मिळणार होती. दुसऱ्या वेळेस त्यांच्याकडे गेल्यावर काही प्रतीक्षेअंती दासबाबूंची भेट झाली. त्यांच्या पत्नी वासंती देवीकडून त्यांना खूप चांगली वागणूक मिळाली. ओटेन प्रकरणात दासबाबूंची खूप मदत झाली होती. त्यानंतर दुसरी भेट 5 वर्षांनी होत होती. एखाद्या कार्यासाठी समर्पित भावनेने सर्वस्व देण्याची दासबाबूंची तयारी होती. सोबत काम करणारे सहकारी त्यांना त्याच विचाराचे हवे होते. हे त्यांच्या विचारातून सुभाषचंद्रांना जाणवले. त्यासाठी तर त्यांची सदैव तयारी होती. तो मनोनिग्रह करूनच त्यांनी ICSचा राजीनामा दिला होता. सुरुवातीलाच त्यांनी दासबाबूंच्या आदेशावरून बंगाल प्रांतिक काँग्रेसचे प्रसिद्धी अधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारली आणि आपल्या घराला काँग्रेस कार्यकर्त्यांचे केंद्र बनविले. काव्य, मैफिली, भजन, व्याख्यान, देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या कार्यक्रमांची अगदी रेलचेल या कार्यकर्ता केंद्रात असायची. घरातील सर्व सदस्य या उपक्रमात भरभरून सहभाग द्यायचे. आज घरात अगदी हम दो हमारे दो अशी संख्या असली तरी प्रत्येकाचे उपक्रम वेगळे असतात. पण हे 35 ते 40 माणसांचं अविभक्त कुटुंब विना तक्रार एकत्र राहून सुभाषचंद्रांच्या सर्व आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा आदर करणे, त्यात सहभागी होणे, हे सगळं कसं शक्य असेल? मित्रहो, या सर्व उपक्रमातून प्रगल्भ कार्यकर्ता आणि सच्चा देशभक्त घडत होता. देशभक्ताची समर्थ आणि सक्षम फळी तयार करणे हे यशस्वी नेत्याचे आद्य कर्तव्य असतं. दासबाबू तर सशस्त्र क्रांतिकारकांचे मार्गदर्शक आणि हितचिंतक. सप्टेंबर 1921 मध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक दासबाबूंच्या निवासस्थानी भरली होती. 17 नोव्हेंबर रोजी ब्रिटनचा युवराज एडवर्ड मुंबईला येणार होता. त्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतला. दासबाबूंच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या सभेने युवराजचं स्वागत करू नये असा प्रस्ताव सर्वमान्य झाला. देशभर बंद पाळला गेला. तो बंद कलकत्ता शहरात इतका कडक होता की दिवसभर रस्त्यावर माणूस तर सोडाच, चिटपाखरूही नव्हते. सायंकाळी रस्त्यावरचे दिवे लावायलाही कुणी आलं नाही. नेतृत्व कणखर असले की लोकनिश्चय किती बळकट आणि बुलंद होतो याचा प्रत्यय कलकत्तावासियांना आला. बंद देशभर यशस्वी झालाच, पण बंगाली माणसांनी दाखविलेला विरोध गोऱ्यांना हादरा देणाराच होता. बंगाल चेंबर ऑफ कॉमर्सच्या इंग्रज सदस्यांनी व स्टेटसमन सारख्या इंग्रज मालकीच्या वृत्तपत्रांनी बंद 100% यशस्वी झाल्याची कबुली दिली. बंद यशस्वी करण्यासाठी सुभाषचंद्रांच्या नव्या नेतृत्वाचा शिववाटा अविस्मरणीय ठरला. बंगालचा गव्हर्नर लॉर्ड रोनाल्डसे रागाने इतका लाल झाला की कोणत्याही परिस्थितीत आम्ही चळवळ दडपून टाकू अशी दर्पोक्ती त्याच्या तोंडून वारंवार बाहेर पडू लागली. कलकत्त्याला कुरुक्षेत्राची कळा आली होती. सरकारशी समर्थ लढा द्यायला सुभाषचंद्रांचे तरुण रक्त सळसळत होते. अत्यंत संयमी फासे टाकणाऱ्या दासबाबूंनी सविनय कायदेभंगाची मोहीम सुरू करण्याचा निर्णय 300 प्रतिनिधींशी विचारविनिमय करून घेतला. सुरुवातीला 5 स्वयंसेवकांचे पथक खादी विक्रीसाठी बाहेर पडेल. त्यांनी मनाई हुकूम मोडून सत्याग्रह करावा असे ठरले. मित्रहो, पहिल्या 5 स्वयंसेवकाच्या पथकात कोण होते? दासबाबूंच्या कुटुंबातील सदस्य वासंती देवी, पत्नी, चिररंजन मुलगा आणि उर्मिला बहीण, तिघांनाही अटक झाली. वासंती देवींना तुरुंगाकडे नेणाऱ्या पोलिसांनी राजीनामा द्यायचे ठरविले. यसियन मलिक सारखे मवाळ नेते या घटनेमुळे इतके जहाल झाले की गव्हर्नरने आयोजित केलेल्या मेजवानीतील ताट लाथाडून आपला प्रक्षोभ त्यांनी व्यक्त केला.
या सर्व घटनांचा परिणाम वासंती देवी आणि त्यांच्या सोबत असलेल्या स्त्रियांची सुटका झाली आणि हे सगळं चुकून झालं अशी सफाई देण्यात आली. हजारो कार्यकर्त्यांनी कारागृह भरून गेलंय. तात्पुरत्या छावण्या उभ्या कराव्या लागल्या. कैदी बाहेर जायला तयार नव्हते. 24 डिसेंबर 1921ला युवराज एडवर्ड कलकत्त्याला येणार. तेव्हा शांतता हवी. यासाठी गव्हर्नर रोनाल्ड सेने आपली भूमिका बदलली आणि दासबाबूंशी बोलणी सुरू केली. मित्र हो, दासबाबूंच्या स्पष्ट भूमिकेमुळे सुभाषचंद्रांना निसंकोचपणे त्यांचे शिष्यत्व स्वीकारावे वाटले. सुभाषमधील तडफ आणि काम करण्याची प्रामाणिक इच्छा लक्षात घेऊन त्यांच्यावर बंगाल काँग्रेसचे प्रसिद्ध अधिकारी ही जबाबदारी दासबाबूंनी सोपविली. आपल्यातील निष्ठावंत कार्यकर्ता आणि परिपूर्ण देशभक्त तयार व्हावा, आपल्यासोबतच देशभक्तांचे संघटन वाढावे, यासाठी आपल्या निवासस्थानाला काँग्रेस कार्यकर्त्यांच्या केंद्राबरोबरच कला साहित्य योगदानाची जोड मिळाल्यामुळे प्रगल्भ कार्यकर्ता व प्रामाणिक देशभक्तांची खाण सुभाषचंद्रांचे निवासस्थान अशी त्यांच्या निवासाची ओळख निर्माण झाली. युवराज एडवर्डच्या स्वागतावर बहिष्कार घालून संपूर्ण कलकत्ता कडकडीत बंद करून बंगाली माणसांची प्रखर देशभक्ती, दासबाबूंसारखे अष्टपैलू नेतृत्व, संकटकाळी आपल्या कुटुंबातील व्यक्तींना समोर पाठविण्याची वृत्ती, यातून आजचे दलबदलू, भ्रष्ट, लाचार, संचयी आणि चारित्र्यहीन राजकारणी काय धडा घेतील? त्यांचे दिवटे वारसदार व बुद्धिहीन कार्यकर्ते उर्फ भाडोत्री गुंड आपल्या जीवनात कला, साहित्य व संस्कृती याला काही स्थान देतील का? मित्र हो, आपण सुभाषचंद्रांचा प्रवास किती नियोजनपूर्वक होता याची साक्ष देणारे अनेक प्रसंग त्यांच्या दैनंदिन कार्यात दिसून येतात. त्यांच्या चरित्राचा अभ्यास करताना आपल्या राजकीय सामाजिक कार्याचा दर्जा तपासण्याचे औदार्य आजचे लोकप्रतिनिधी व त्यांच्या कुटुंबातील घटक करतील का? सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे व नागरिकांचे मत विचारात घेऊन राजनीती ठरविणे शक्य होईल का? आपल्या राजकीय वाटचालीस दिशा देण्याचे काम काही लोकप्रतिनिधी करत असतीलही, पण त्यांची संख्या किती? असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण झाले पाहिजे. त्याची उत्तरं शोधून रसातळाला चाललेली व्यवस्था बदलण्यासाठी व पुढाकार घेण्यासाठी विचारी आणि देशभक्तींनी ओतप्रोत भरलेली तरुण मन समोर आली पाहिजे. एक व्यक्ती व्यवस्था बदलू शकत नाही. व्यवस्था बदलण्याची जिद्द असणारी मनं घराघरातून तयार झाली पाहिजे. 17 नोव्हेंबर 1921चा बंदला कलकत्ता शहरात मिळालेला विक्रमी प्रतिसाद, यशस्वी नेतृत्वाचे संघटन, अखंड मेहनत, लोकजागृती व स्वतंत्र लढा देत असताना स्वहिताचा संपूर्ण त्याग करण्याची तयारी दासबाबूंच्या देशभक्तीची साक्ष देतात. सुभाषचंद्रांचे नेतृत्व या महान राजकीय गुरूच्या मार्गदर्शनात तयार होत होते. धन्यवाद. शेवटी एक नम्र निवेदन, चॅनलवर नवीन आला असाल किंवा अद्यापपर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब कराल ही आग्रहाची नम्र विनंती. धन्यवाद.